कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लग्नानंतरचं आयुष्य आणि लग्नापूर्वीचं आयुष्य याचं जर कंपॅरिझन करायचं झालं तर काय सांगाल तुम्ही? लग्नाआधीचं पूर्णपणे वेगळं असतं आणि लग्न झाल्यानंतर एक जबाबदारी येते. म्हणजे आईकडे असताना जबाबदारी नसते? नाही असते, पण एक लग्नानंतर एक वेगळी जबाबदारी असते. तेव्हा आपण आई बाबांवर आश्रित असतो ना, आई बाबांवर आश्रित असतो की म्हणजे ते लोक सगळे जे जबाबदारीचं काम आहे ते आई बाबा करतात. बरोबर आहे. आणि लग्नानंतर मिस्टरांना आश्रित आणि काय एवढं काय असण्यासारखं काय लग्नानंतर काय जबाबदारी वाढते. त्यांचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे काय हो? मिस्टर जर पूर्ण जबाबदारी घेतली तर ठीक आहे, नाहीतर आपल्यालाच करावं लागतं ना शेवटी बाई म्हणून. बरोबर बरोबर आहे माझं. तुम्हाला बरोबर वाटतंय ना? तुमचं काय म्हणणं? हो, लग्नानंतर मुक्त असतो, आपल्या मनाने आपल्याला हवं ते करू शकतो. लग्नानंतर लग्न अगोदर अच्छा अच्छा. लग्नानंतर मग एक एक हळूहळू जसं वर्ष जातील तसं मुलं होतात, त्यांची जिम्मेदारी येते. शाळेचंही काम घराचंही काम दोन्ही जरा बॅलन्स करणं कठीण जातं. कठीण होतं जरा. कधी कधी होतं, नेहमी नाही. तुमचं काय म्हणणं आहे? 23 वर्ष. बरोबर आहे, ती बोलते अगदी बरोबर आहे. लग्नानंतर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतात. घरी जेवणाचं टेन्शन, कामाचं टेन्शन. पण नवरा थोडं टेन्शन कमी करत असेल ना तुमचं? काय सांगू? काय सांगू? 23 वर्ष झाली, काय सांगूच आहेत ते अजून? टेन्शन कमी नाही करत असं, वाढवतात. नवरे काय बोलताय तुम्ही? तुमचं काय म्हणणं आहे? माझं थोडंसं उलट आहे. म्हणजे मायरी असं थोडेसे रिस्ट्रिक्शन होते, पप्पा जरा कडक आहेत, पण आता इथे आल्यानंतर म्हणजे मी जास्त असं म्हणजे थोडंसं फ्री आहे. आपण काय नंतरची जबाबदारी जास्त वाटते. कशी काय? आधी एवढं नव्हते, आई बाबा होते, त्यांचा हात होता डोक्यावर, पण आता लग्नानंतर पण आहे. म्हणजे काय मिस्टरांच्या डोक्यावर हात? माझा त्यांच्यावर. तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज आहे. अरेंज. तुमचं सावंतवाडी? हो. तुम्ही तिकडे होता ना? हो, नंतर मी शिक्षणासाठी इथे आले. इकडे आला? हो. मग एका ऑफिस मध्ये होतो आम्ही. तुम्ही? अरेंज मॅरेज. अच्छा, अंधेरीतल्या अंधेरीत. हो. अरेंज. नाही नाही, तिचं लव्ह मॅरेज असं. कोणाचं? यादव सर ऐका ना, काय ऐका ना म्हणजे माझ्या अरेंज मॅरेजच आहे. पण जेव्हा लग्न ठरलं होतं ना, त्यांची बहिणीचं लग्न राहिलं होतं, तर त्यांना असं होतं की बहिणीचं लग्न आधी करायचं आणि मग हिचं लग्न करायचं. तर त्याच्यामध्ये 3-4 वर्षाचा गॅप आला. ते अरेंज कम लव्ह झाल्यानंतर एवढं भेटून शाळेनंतर शाळा सुटली की पार्ला स्टेशन. ते डबा घेऊन यायचे? नाही, डबे वगैरे नव्हते, असंच आपण 3 वर्ष. 3-4 वर्ष होते सर. कुठे भेटायचा तुम्ही? मोस्टली स्टेशनवरच. पण किती ट्रेन सोडायचे तुम्ही भेटायचे? ते तर आठवत नाही सर, पण भरपूर ट्रेन सोडले. तुमचं माझं अरेंज मॅरेज. पण काय लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज? टिकवलं की दोन्ही चांगलं. टिकवलं की म्हणजे कोणी टिकवायचं? अंडरस्टँडिंग असायला दोघे मिळून. बरोबर. तुमच्या 6 जणींमध्ये चिडचिड करणारं कोण आहे? तुम्ही कुणी बोट दाखवायची गरज नाही, त्या स्वतःच इतक्या गोड हसल्या होत्या. काय एवढी चिडचिड करता? होतं सर चिडचिड. कशामुळे? अशीच ट्रेन पकडायची असते आणि मग गर्दी असते, मग त्याच्यात होऊन जातं. नाही ठीक आहे ना, पण राग यांच्यावर का निघतो? त्या हक्काच्या आहेत आणि तोही घरी पण निघतो. ते पण हक्काचे आहेत. काय करतात मिस्टर? जॉब करतात. नोकरी करतात. 2 वर्ष झाली ना लग्नाला? नाही, 11 वर्ष. 11 वर्ष ते हे सहन करतायत, चिडचिड सहन करतायत. तुमच्या लग्नाला किती वर्ष? 6 वर्ष. 6 वर्ष. तुमचे मिस्टर? ते तिथल्या तिथे. तुमचं? माझे मिस्टर BMC मध्ये आहेत, नोकरी करतात. हा, सर्व्हिस आहे त्यांची. म्हणजे ती माझी सवतच आहे, खरं सांगते. हो. कामावर जास्त प्रेम आणि घरी वेळ कमी. नोकरी का? त्यांचं तिच्यावर जास्त प्रेम आहे. एवढं कोण आहे ऑफिस मध्ये? अरे तसं नाही, हसू नका रे. एवढं कोण आहे ऑफिस मध्ये? म्हणजे एवढं कुठलं काम आहे की ज्याच्यात एवढे गुंग होऊन जातात? खूप गुंग होतात. घरी आली तरी फोन चालू असतात. हो, मेसेज पण चालू असतो. मेसेज वगैरे नाही. अरे मेसेज म्हणजे कामाचे हो, फोनवरच असतं त्यांचं. मेसेज त्यांना स्वतःला टाईप करायला कंटाळा येतो. त्यांना घरी आल्यावर? हो.
अच्छा. बाहेर पण नाही करत आल्यावर. अर्थात घरी आल्यावर गप्प कंटाळा येतो. काही करायचा. आपल्याकडे कसं काय हॉस्पिटलमध्ये HR चा जॉब करतात हस्बंड. कुठला बदल झाला पाहिजे असं त्यांना वाटतं तुमच्या स्वभावातला? माझ्या स्वभावाला त्यांना असं वाटतं की मी थोडं खूप इम्पेशंट आहे. ते आमचं जरा- पण म्हणणं आहे. सगळ्यांनाच आहे. आहे खूप ऑफिसमध्ये hyper आहे जास्त असतात. ते खूप ऍक्टिव्ह आहे. Hyper, जास्त active होऊ नको, थोडंसं कमी. तुमचे मिस्टर काय सांगतात कुठला बदल? माझ्याबद्दल त्यांना असं काही चेंज नाही वाटत, मला वाटतं. बायको नाही चेंज करायला सांगितलं. तुमच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? माझ्यासोबत त्यांना असं वाटतं की लोकांची जरा अजून मिळावं, बोलावं. मिसळलं. बरोबर मी आहे मिसळते. बरोबर आहे. तुमचं मूळ गाव कुठलं? मी ऍक्च्युली उत्तर प्रदेशली आहे, उत्तर प्रदेशला. कुठे? वाराणसी. वाराणसी. अरे वा. तुम्ही 6 जणी आहात, हो की नाही? तुमच्यात अबोला झाला? हो 2 दिवसापूर्वीच कोणाचं? त्या शूटिंगच्या कारणामुळे झालं. काय झालं? आमच्यामुळे? आमच्यावर ढकलू नका. काय झालं होतं? कारण की आमची सकाळची मॉर्निंग शिफ्टची स्कूल असल्यामुळे इकडचा टाइम सकाळची मॉर्निंग शिफ्ट. मॉर्निंग शिफ्ट मॉर्निंग शिफ्ट नाही असू शकते ना. हो सकाळची दुपारची आफ्टरनून शिफ्ट. टायमिंग जुळत नव्हतं मग त्यामुळे अर्धे जण रेडी होत नव्हते कोण कोण रेडी होत मला आता सांगा जरा. ही अगोदर ही बरं आता आम्हाला शाळेत पण बरेच काम असतं ना, काय काम तिचं असतं? पण बोलणं असं बरोबर म्हणजे नव्हतं की ती पण आता- चूक नव्हती ऍक्च्युली म्हणजे शाळेत मुलांची सांगून आलाय? रिस्पॉन्सिबिलिटी सोडून आम्ही येऊ तुमच्या शकतो. प्राचार्य कोण आहेत? सुधा मिसेस सुधा नायर. त्यांना आमचा नमस्कार सांगा आणि धन्यवाद सांगा की आज 6 त्यांच्यामुळे जणी. आम्ही आज इकडे त्यांच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलं येऊ की शकलो. तुमच्या 6 जणींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्या माऊलीनं तुम्हाला परवानगी खरंच, दिली. खरंच, सर. तुमच्या त्या संस्थेलाही नमस्कार आणि तुमच्या प्राचार्यांनाही आमचा नमस्कार. थँक्यू. आज क्षमा मागायची तर कोणाची मागाल? आज ॲक्च्युली मी माझ्या मैत्रिणींची मागेल, कारण आता 3 वर्षापूर्वीच एक इन्सिडेंट झाला. लॉकडाऊनमध्ये माझे लग्न झालं आणि कमी माणसांमध्ये करायचं होतं. एंगेजमेंट झाली सुरुवातीला आणि मला त्यांना सांगणं शक्य नव्हतं की मी तुम्हाला बोलवत नाही आहे, की थोडक्यात करायची. तर मी चुकून दुसऱ्या ग्रुपवर मेसेज टाकला आणि मी तो शेवटपर्यंत पाहिलाच नाही. आणि सगळं झाल्यानंतर मला कळलं की मी त्यांच्यापर्यंत हा सुद्धा मेसेज पोहोचवू शकली नाही की मी तुम्हाला का बोलवलं नाही. तर त्याच्यासाठी मी आज सगळ्यांना क्षमा मागते की ती माझ्याकडून एक चूक झाली. मला सर माझ्या लेकीकडून माफी मागावं असं वाटतं, कारण की आपल्या प्रवास आणि नोकरीमुळे मला असं वाटतं की मी तिला कुठेतरी थोडासा कमी वेळ देते. तर ते मला एक आई म्हणून माझ्या मनात थोडासा गिल्ट फिलिंग असतं. त्यांच्यासारखंच माझ्या मुलाची माफी मागावीशी अशी वाटते, कारण की तो आत्ता सध्या 3 वर्षाचा आहे तरी मी त्याला आईकडे ठेवून येते. सॉरी. मला 2 मुलं आहेत. सॉरी. रोज मुलांमध्ये रमणाऱ्या स्वतःच्या मुलाच्या आईकडे ठेवण्याच्या या सगळ्या आठवणीने किती इमोशनल. कारण की मला एका पाठोपाठ एक 2 दुसरं बाळ लगेच राहिलं, त्याच्यामुळे मला मोठ्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्याला मी आईकडे ठेवलं. कारण की त्याचा किती पण वर्षाची आहेत मुलं? एक 3 वर्षाचा आहे, एक आता 18 महिन्यांचा आहे. बघा ना, तुम्ही नेहमी मुलांमध्ये असता पण तरी सुद्धा स्वतःच्या मुलांच्या बाबतीत वेळ देता येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.